सगळ्या वादावर सुरेश म्हात्रे आणि आमदार विश्वनाथ भोईर नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ती सुद्धा पाहूयात। नाही बघा, मी ज्या समाजात जन्माला आलो आहे, आमचा आगरी कोळी समाज, जेव्हा आमचा मुलगा 8-9 महिन्यात खायला सुरुवात करतो तेव्हा आम्ही त्याला फिश खायला देतो, कारण ही आमची संस्कृती आहे आणि आम्ही खाडीकिनार राहतो। तर आम्ही इथंच नाही, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात, जिथं समुद्र असेल तिथलं राहणीमान तसं असेल, इथून तुम्ही घाटावर गेला तर लोक व्हेज जास्त खातात। तर माझं म्हणणं असं आहे की ह्या गोष्टीत काही तथ्य नाही हो, कोणी काय खायचं काय नाही खायचं हा त्या माणसाचा किंवा त्या समाजाचा विषय आहे, त्यात बंधने घालण्याची त्याची काही आवश्यकता नाही। बराचसा समाज हा आता ह्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये हे करत असतो, मोजक्या हाताच्या बोटावरची जी लोकं असतात तीच लोकं चिकन आणि मटण खातात। आणि हे जे करतात महापालिका म्हणा किंवा प्रशासन करणार, हे कोणासाठी करतात? नागरिकांसाठीच करतात ना। एक एवढ्या दिवसांचं जे शाकाहारीचं महत्त्व असतं, एक दिवस नाही खाल्लं तर काय होणार आहे? आणि कोणी कंप्लेंट केलेली नाही, कोणी कॉमेंट्स केलेले नाही। हां, आदित्य ठाकरे कारवाईची मागणी केली आहे। नाही ते बघा, ते जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात। आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड म्हणा, एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे? चिकन मटण ह्या दिवशी नकोत ना, जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे।